झालं का? आले बाहेर? 1 मिनिटात फुस. काय बोलते का असं तू यार? माझ्या मनाला काय फिलिंग होते तुला माहिती आहे का? अहो तुम्हाला काय सांगू मी आता. तुमच्यासारखा नवरा माझ्या नशिबात पडला ना, माझं नशीबच फुटलं. दूर राहा. अरे हे बघा, मी आता शेवटचं सांगते तुम्हाला. तुमच्याकडनं काय होत नाही ना, मला तुमच्यासोबत राहायचं पण नाही. मी तुम्हाला आता डायव्हर्स देऊन टाकते. नवरा बायकोचं असं नातं नसतं, फक्त त्याच गोष्टी करायच्या. त्याच्या पलीकडचं पण नातं असतं. चुप्प बसाव तुम्ही. अरे हा, किती चान्स देऊन पाहिले मी तुम्हाला. 4 वर्षापासून विचार करते मी ह्या गोष्टींचा. हा, जर तुमच्याबद्दल विचार केला नसता ना तर आतापर्यंत टिकलीच नसती मी इथं. नुसतं इमोशनल रिलेशन ना 4 वर्षापासून ठेवत आलोय आपण. पण ना नुसतं इमोशनल रिलेशन ठेवून काही फायदा नसतो. फिजिकल रिलेशन पण पाहिजे असतं. तुम्हाला काही मूलबाळ नको आहे का? अगं कोणाची इच्छा नाही राहत मूलबाळ होण्याची. कोण आहे असं सांग बरं, का ज्याला वाटत नाही का त्याला मूलबाळ व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे? असे तुम्ही आहेत म्हणून तर तुम्ही टिकत नाही. तुमच्याकडनं काही होत नाही. अरे फक्त टायमिंगचा विषय सोडा. ऐक नाही. हे बघा, मी ना डायव्होर्सचे पेपर बनवून ठेवलेले आहेत. तुम्ही याच्यावर साईन करा आणि सोडून द्या आपला विषय. अरे हे नातेवाईक भाऊबंद काय म्हणतील? तू काय करतीये असं? ते काय म्हणतील म्हणजे? तुला पाया पडतो मी, पण असं नको करू यार. असं करायचंच नव्हतं मला. खरं सांगू का तुम्हाला? फक्त टायमिंगचा विषय ना, मी करतो तर आहेच ना, फक्त टिकत नाही. मी काय करू त्याला? हे बघा, मला नाही राहायचं तुमच्यासोबत, सांगते मी. मला पण मूलबाळाची इच्छा आहे. मला पण पुढचं आयुष्य चांगलं जगायचंय. मग काय करू मी? सांग ना मला, काय करू मी जेणेकरून मला काहीतरी करता येईल असं मला सांग ना. मग याच्यावर सही करा आणि मला मोकळं करा एकदाच. नाही नको ना, प्लीज ऐक ना, तुझ्या पाया पडतो पण नको ना. ऐक ना, हे बघ, मी ना एक दिवस दवाखान्यात गेलो होतो. पण दवाखान्यामध्ये गेलो, नंबर लावला, नंबरही आला माझा, पण माझी नाही हिंमतच झाली डॉक्टर पुढे बोलायची. तुमच्या याच हिमतीपायी ना आज 4 वर्ष झाले, ना मूल आहे ना बाळ आहे ना काही आहे. हा, तू थोडी हिंमत दाखवली असती, डॉक्टरांकडे गेले असते, काही तर उपाय झाला असता. काही तर झाला असता. काही झालं असतं का नाही? तू थोडी रागावर तुझ्या नियंत्रण ठेव ना. जा तुमचं जाऊन झोपून घ्या. जा, माझं काही डोकं चालत नाहीये. तुम्ही जा, माझ्या नजरेसमोर थांबू नका. ऐक ना प्लीज. अरे जाता का नाही? वैताग दिला या माणसाने. नुसतं टेन्शनच आहे मला. याच्यासोबत राहू कशी? काहीच होत नाही याच्याकडनं. हे रुचा, हे घाबरायचं काम नाही. इकडे हे बाय, इकडे पाय. हे बघ, ही पॉवरची गोळी आहे. ही गोळी खाल्ल्यावर माणसाला एकदम जोश येतो, एकदम पॉवर येते, असा उत्साह येतो, निर्माण होतो. तर आहे ना, मनासारखं जोडीदाराला आनंद भेटतो. दोघांना पण घेता येतं असं. हा का? 4 वर्षानंतर सुचलं का तुम्हाला हे? 4 वर्षापर्यंत तू एवढी गरम नव्हती झाली ना, एवढी चिडली नव्हती ना माझ्यावर, त्यामुळे मी मनावर धरलं नाही. आज मी डायरेक्ट सर्च केलं तर मला ते सापडलं. मग जा, मग घेऊन या. मग आता काय सांगू तुला आता माझं दुखणं. ऐक ना, मला ना ते मेडिकलमध्ये जायचे ना प्रचंड लाज वाटते ग. तिथं लेडीज राहत्या, काही माणसं राहत्या. अहो मग काय मी जाऊ का? काय बोलता तुम्ही? तुझी ती मैत्रिणी होती ना, तिच्या नवऱ्याचं मेडिकल आहे ना. हा, ती एक मिनिट. शिल्पा एक मिनिट. तिचं मेडिकल आहे पाय. हा, बरं डोकं चाललं हो तुमचं. आपण नव्हतं गेलं भेटायला त्याला. ऑपरेशन झालं तेव्हा. हा अजय भाऊजी, मी बोलते, शिल्पाची मैत्रीण रुचा. हा बोला वहिनी. मी काय म्हटलं, एक मदत पाहिजे होती हो तुमची. बोला ना, काय म्हणता? अहो मेडिकल आहे ना तुमचं? हा मेडिकल आहे. हां, तर आम्हाला ना एक पॉवरची गोळी पाहिजे होती. पॉवरची गोळी? हो. अहो काय आहे ते, माझ्या नवऱ्याचा लय ताण झालेला आहे हो.
अच्छा. हां त्यांच्याकडनं ना लवकर काही होत नाही. मग आणून देता का तेवढी गोळी? बरं बरं ठीक अहो आहे. तुमच्या मेडिकल जवळच घर आहे आमचं. हा मला ऍड्रेस टाका ना या नंबरवर माझ्या. हां मी पाठवून देते ॲड्रेस. हो आणून देतो तुम्हाला. हां बरं. वाटलं तर मी त्याचे एक्स्ट्रा चार्जेस देऊन टाकते. हो ठीक आहे. तू काय इज्जत घालते ग? त्याला काय गरज? पॉवरची गोळी सांगायची फक्त. मग मी काय सांगू माझ्यासाठी मागवते असं? हां पॉवरची गोळी सांगायचा फक्त, विषय हा, संपला. मग नजरेत तर त्याला काय माझंच गरज नाव होती आहे. बोलायची? त्याला म्हणते माझं नवरे तर नाही असेल तर. चिप्पा बसा तुम्ही. तिथून मेडिकल पासून जायचं यायचं राहते यार, किती बॅड फील होतं ते. भावना समजून घेत नाही तो. आयडिया तुम्ही दिली ना, आता डोकं खाऊ नका. बोलायचं जर तुम्हाला एवढंच पडलेली होती ना तर तुम्हीच बोलायचं होतं ना फोनवर. मग चप्पल देऊ का लावून धरा. नाही मी नाही बोलत, मला लाज वाटत. चप्पल बी मी दिली म्हणजे काय चप्पल चप्पल तोंडात गालात मारायची राहते का? काय राव परेशान करून सोडलं. मी चाललो आराम करायला तिकडं. लक्षात ठेवून घ्या पॉवरच्या गोळीने बी काही नाही झालं ना तर या कागदावर सही करायचं लक्षात ठेवून घ्या तुम्ही. आता मी पहिल्यांदाच खातोय, मला एवढा अनुभव नाही. तर काय माहिती आता काय होतं बा. कोण आहे? उघडय दार. नमस्ते वहिनी. आले का तुम्ही? हो. पाणी आणते तुम्हाला. नाही पाण्याची काही गरज नाही, जवळ तर आहे. गाडीवर आलो मी. हा पाण्याची काही गरज आहे. हे बघा ही आहे पॉवरची गोळी. अच्छा तुमच्या नवऱ्याला द्यायची ना? हो. तुम्हाला किती झाले याचे पैसे टाकून? हा 200 रुपये टाकून द्या मला ऑनलाईन. बरोबर. हां टाकले बरं का? बरं ठीक आहे. ऐका ना, हा ही पॉवरची गोळी विशालला द्यायची का? हो विशालला द्यायची. अच्छा का बरं? आता पॉवरची गोळी कशाला देता बरे? अच्छा म्हणजे तो स्टॅमिना येत नाही का त्याच्यात प्रॉपर? हो अच्छा अच्छा. ते काय ना 1 मिनिट पण टिकत नाही ते. हा का? पण ऐका ना वहिनी, आता तुम्ही पॉवरची गोळी तर त्याला देताय, पण त्याचे साईड इफेक्ट किती आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही बरं का, काही आयडिया नाही. त्यांनी आज नेटवर सर्च केलं मग कळालं ते पॉवरच्या गोळ्याबद्दल. अच्छा नाही आता माझं स्वतःचं मेडिकल आहे म्हणून मला या गोष्टी माहिती. याचा ना तुम्ही जर पॉवरची गोळी दिली ना विशालला तर त्याचे खूप सारे साईड इफेक्ट आहे. हे बघा आता तो दारू पिऊन पिऊन नाही का पूर्ण आतून खोकला झाला आहे, आणि वरतून जर तुम्ही पॉवरची गोळी त्याला दिली ना तर म्हणजे 2 भरोसे तो वारू पण शकतो. काय? हो ते मरू शकता? हो हो. अहो, असं काय बोलताय तुम्ही? अहो वहिनी, जे मला माहिती ते तुम्हाला सांगतोय मी. कारण म्हणजे मी 2-3 लोकांना दिल्या होत्या माझ्या मेडिकलवरनं गोळ्या, आणि ते दारू पण प्यायचे आणि खोकळे झाले होते नाही का आतून. मग ते गेले 2-4 दिवसातच वरती. नाही मग नको मला ही गोळी. पण अहो तुम्हाला काय सांगू भाऊजी, मी इतक्या टेन्शनमध्ये आहे ना, मला ना लेकरं बाळाची लय आस लागली हो. अच्छा. तर 6 वर्ष झाले लग्नाला, लोक तोंडावर येऊन थुकता हो. म्हणता की अजून लेकरं बाळ नाही बाई, काय तुझ्यात काय प्रॉब्लेम आहे. कोणी त्यांच्यात नाही प्रॉब्लेम काढत हो, माझ्यातच काढतं. पण मेन प्रॉब्लेम त्याच्यात आहे. म्हणता विशालने दुसरं लग्न करून घेतलं पाहिजे. अच्छा बरं ऐका ना वहिनी, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर एक सजेशन देऊ का तुम्हाला? बोला ना. हे बघा तसं पण तुमचा नवरा तुम्हाला सुख नाही देते, मूलबाळ तर त्याच्याकडनं होणार नाही, तर मग मी देऊ शकतो तुम्हाला सुख. अहो काय बोलताय तुम्ही हे? अहो तुम्ही विचार तरी करताय काय बोलताना? अहो वहिनी हे बघा, आता मी आहे एकदम हट्टाकट्टा तंदुरुस्त व्यक्ती आणि स्टॅमिना पण खूप आहे माझ्यात. अहो तुमची बायको माझी मैत्रीण आहे, मी तिच्या घरात असा खेळखंड का घालू आणि मी का असं करू? हे बघा माझी बायको मला प्रेम नाही देत. म्हणून मग आता तुम्हाला तुमच्या नवऱ्याकडनं प्रेम नाही मिळते, मग माझी गरज तुम्ही पूर्ण करा, तुमची गरज मी पूर्ण करतो. नाही चुकीचं आहे. ठीक आहे मग बघा आता तुमचा विचार.
कारण पॉवरची गोळी दिली तर मग तुम्ही सांगितलं मी तुम्हाला, तुम्ही विचार करून घ्या. चला वहिनी मी जातो, मग द्या तुम्ही पॉवरची गोळी. मूल बाळ तर मला पाहिजेच आहे. आणि ओ ऐका हा का ना, एक मिनिट. हे बघा, मूल बाळ तर मला पाहिजेच आहे. हा जर तुमच्याकडनं मला मूलबाळ होत असेल ना तर मला काही हरकत नाही करायला. पण ते घरी आहेत. तो घरी असं? अहो तुम्ही टेन्शन नका घेऊ, याचा पण विलाज मी सोबतच आणलाय. हे बघा, ही आहे झोपायची गोळी. काय करा तुम्ही आता, मध्ये जाऊन त्याला सांगा की ही पॉवरची गोळी आहे आणि त्याला एक देऊन टाका. म्हणजे तो 2-2.5 तास आरामशीर झोपल आणि आपलं सगळं काम होऊन जाईल. बरं हां ठीक आहे, मग हीच गोळी देते मी त्यांना. हां तसं करा. आणि ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील बरं का. माझ्या बायकोला आणि तुमच्या नवऱ्याला अजिबात माहिती पडली नाही नाही, चला. ठीक आहे. चला, झालं माझं काम. लय दिवसापासनं ना वहिनींवर डोळा होता, पण आज बरोबर अशी तावडीत सापडली ती माझ्या. अहो मी काय म्हणते, ही घ्या पॉवरची गोळी. हा काय हो आणली? हो आणली. कस काय ग? ते अजय. घेऊन आला होता? हो घेऊन आले होते. मला नाव नाही सांगितलं त्याला? नाही नाही. बरं मी काय म्हणते, गोळी खाल्ल्यानंतर 5 मिनिटं आराम करायला लावलाय, मग पावर येते. असं का? हो. काही होणार नाही ना मला? नाही काही नाही होणार. बरं मग करतो आराम. हो मी ग्लास ठेवून येते. अहो मी काय म्हणते, अहो झोपले का? अहो मी काय म्हणते, झोपले. हां अजय झोपले. झोपले ते. दिली मी त्यांना झोपेची गोळी. झोपला का तो? हो. बरं झालं. चला मग आपण करू सुरू आपलं. हां ठीक आहे. कसं वाटलं वहिनी? छान वाटलं. त्याच्यापेक्षा काही पटीने मी भारी ना. हो. तो काय 1-2 मिनटं चालतो ना म्हणे, तुम्ही बोलले. हां हां आपला डायरेक्ट 1 तास, टेन्शन नाही. बरं मी काय म्हणते, हां तुम्ही असंच येत राहा, म्हणजे मला मूल बाळ होऊन जाईल. अहो माझ्यात ना इतका स्टॅमिना आहे की तुम्हाला ना 100% मूल होईल. बघा तुम्ही फक्त. चालेल. आणि मी काय करत जाईल आता माहिती आहे का, त्याला तुम्ही थोडं फसवा. मी ना रोज झोपेची गोळी घेऊन येत जाईल. मग तुम्ही ती त्याला देत जा, मग आपला आपण करू कार्यक्रम व्यवस्थित. हो ठीक आहे चला, तो आता उठून जाईल. चालेल चालेल. चला येतो मी. हो हो बाय बाय. आता यांना उठवते मी. अहो उठा ना. नको थोड्या वेळ झोपते. मस्त रोमॅन्स केला हो तुम्ही आज. मज्जाच आली खरंच. काय? अहो खूप मज्जा आली हो. एकदम मस्त रोमॅन्स केला तुम्ही आज. रोमॅन्स केला? हो. मला तर काही वाटलं नाही असं. म्हणजे अहो रोज तुम्ही 1 मिनिटं टिकता
आज तुम्ही 1 तास अय्या मी रोमांस केला, मला तर वाटतच नाही असं काही. हा मग तुम्ही गोळी खाल्ली होती ना, त्याचा इफेक्ट असेल हा. त्या गोळीमुळे तुम्हाला काहीच समजलं नसेल. असं होतं का? पण खरं सांगू का, मला ना खूप मज्जा आली. इतकी मज्जा आली ना, आयुष्यात कधी एवढी मज्जा तुम्ही दिली नाही मला जेवढी आज दिली. पण त्या गोळीनी एकच माणसाला मजा येते का ग? मला कळलंच नाही मजा आली का नाही आली. बरं मग राहू द्या ना, मला तर आली ना, आपल्याला मूलबाळ होऊन जाईल ना. बरं जाऊ दे, मरू दे, ते जाऊ दे. मला नाही आली, तुला आली बस झाली. मला सोडून जाणार नाही तू? नाही, बिलकुल नाही जाणार. दिवस नाही देणार? बिलकुल नाही. खरंच ना? खरंच. लय गडी माले करू. चल आपण, तू आवर आता, मस्त शॉपिंग करायला जाऊ आपण या चालेल. आनंदामध्ये. हा मी तर आवरलेलंच आहे, तुम्ही झोपले होते. जा तुम्ही तोंड हात पाय धुवून घ्या. चालेल. चल आज आपण आहे ना मस्त आनंद सेलिब्रेशन करू. हा ठीक आहे. चालेल. हो. 5 मिनिटात रेडी हो, जास्त मेकअप न करू. नाही, बिचारा माझा नवरा विचार करतोय की त्यानेच सगळं काही केलं, पण काय करू आता, माझ्याकडे पर्याय पण नव्हता. मूलबाळासाठी केलं मी.